नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत. सगळ्यात आधी शहरातल्या घडामोडी मेट्रो सुपरफास्टमध्ये. जगभरातील टेकप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत असलेला ॲपलचा वार्षिक शो मंगळवारी रात्री 10:30 वाजता होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये ॲपल आपली नवीन आयफोन 17 सिरीज लॉन्च करणार आहे. सोबतच ॲपल वॉच आणि एअरपॉड प्रो 3 अशा उत्पादनांचं लॉन्चिंग होणार आहे. तर काही हार्डवेअर अपडेट्सची ही घोषणा या लॉन्चिंगच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी प्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूर शहर विकसित करण्यासाठी NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यात नवीन करार करण्यात आलेला आहे. तर 1710 एकरमध्ये नवीन नागपूर विकसित होणार असून नवीन नागपूरसाठी NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहेत. शिवभोजन थाळीचे थकीत पैसे देण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालकांना आंदोलन केलेलं आहे. मागील 6 महिन्यांपासून शासनाने शिवभोजन थाळी केंद्र चालकाचे पैसे थकवलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील जवळपास 20 कोटी रुपये थकीत आहेत. उत्तम पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे यंदा नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण हे 100% भरून गेलेलं आहे. धरण भरलं आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मोरबे धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये माजी खासदार संजीव नाईक आणि मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरणावर जलपूजन करण्यात आलं. उरणमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या म्हणजेच ONGCच्या LPG प्रकल्पात भीषण आग लागली होती आणि को जनरेशन सेक्शन विभागामध्ये गॅस गळती पाईपलाईन मधून झाली आणि त्यामुळेच ही भीषण आग लागली. शक्तिशाली स्फोट सुद्धा झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की हादरे बसले आणि उरण शहर हादरलं आणि यामुळे प्रकल्प काही काळांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं. भारतातला अत्यंत महत्त्वाचा असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग आलेला आहे. महाराष्ट्रातील 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला. कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या पावसात अक्षरशः चाळण झालेली आहे आणि KDMC आयुक्त अभिनय गोयल यांच्यासह माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व रखडलेल्या रस्त्यांची पाहणी केली. पाहणीनंतर सर्व रखडलेली कामं पूर्ण करण्याचे निर्देश KDMC आयुक्तांनी दिले आहेत. दिवा शहरातील आपला दवाखाना हा ठाणे महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणारा आरोग्य सेवा उपक्रम आहे. कोणत्याही पूर्वसूचना न देता हा उपक्रम बंद करण्यात आलेला असून या निर्णयामुळे दिव्यातील 5 लाखहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आलेली आहे. दिव्यामध्ये स्थायिक दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे 24 तास सुरू होईपर्यंत आपला दवाखाना सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली. कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये निष्काळजीपणाचा कहर पाहायला मिळाला. फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडलेला आहे. तर काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधून मागवण्यात आलेल्या खाद्यपदार्थामध्ये लोखंडाचा तुकडा सुद्धा सापडला होता. हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे, वेगवान होणार आहे. तर रेल्वेकडून 2856 AC डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता AC लोकलची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि गेटवे ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटाच्या अंतरात पार करता येणार आहे आणि त्यामुळे गेटवे ते JNPA दरम्यान जलप्रकल्पांसाठी जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटीचा वापर होतो. मात्र या लाकडी बोटींचा प्रवास अत्यंत
वेळखाऊ आहे आणि त्यामुळे आता नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर वेळसुद्धा वाचणार आहे.